नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. दाभोळच्या श्री सोमेश्वर मंदिरात भक्तीचा महापूर. मुरुड नांदगावच्या श्री शंकर मंदिरात महाशिवरात्र. केळशी गणातील विजय उमेदवारांची मिरवणूक. श्रीदेव नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीची महापर्वणी. मुंबईत प्रथम महिला वाळू शिल्पकार लक्ष्मी गौडने साकारले शिवशिल्प. श्री सोमेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिवालयी भक्तीचा महापूर लोटला असून पहाटेचा महाअभिषेक झालाय. आज महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण शहर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमले आहे. शिवालयी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात हजेरी केली असून मुख्य मंदिरात पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर शास्त्रोक्त पद्धतीने दाभोळमध्ये बाईतवाडी येथे श्री सोमेश्वर मंदिरात महाअभिषेक संपन्न झाला. रुद्राभिषेक वेदपाठ शाळेतील ब्राह्मणांकडून करण्यात आलेल्या सस्व रुद्रपठणाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाले. मंदिराच्या कळसापासून ते प्रवेशद्वारापर्यंत हजारो रंगीबेरंगी LED दिव्यांची माळ लावण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी हे मंदिर एखाद्या सुवर्ण महालासारखे चमकताना दिसत असल्याचं पाहायला मिळालं. मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे माघ कृष्ण त्रयोदशी तथा महाशिवरात्री निमित्ताने श्री शंकर मंदिरात दर्शनासाठी यशवंतनगर पंचक्रोशीतील हजारो आबालवृद्ध भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. मंदिराचे तसेच गावच्या पंच कमिटीचे पुजारी विवेक वामन तथा बाळा ठोसर तसेच सिद्धेश दत्तात्रय पाटील यांनी पहाटे मंदिरात पूजा केली. त्यानंतर भाविकांची मोठी रांग दर्शनासाठी मंदिरात लागली होती. पंच कमिटी अध्यक्ष उमाकांत रघुनाथ चोरघे आणि अन्य सदस्य या प्रसंगी उपस्थित होते. दापोली तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक नुकतीच पार पडली असून केळशी गणातून या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटातील पंचायत समिती सदस्य संदीप चिखले आणि जिल्हा परिषद सदस्य पदासाठी नितीन दुर्गवले हे उमेदवार प्रचंड बहुमताने विजय मिळवत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये यश त्यांनी प्राप्त केले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांची संध्याकाळी भव्य मिरवणूक केळशी आदगावमध्ये काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी अनेक शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर पदाधिकारी तसेच शाखा प्रमुख उपस्थित होते. दोडामार्ग तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या तेरवणमेढे येथील श्रीदेव नागनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने दर्शन घेण्यासाठी रविवारी हजारो भाविक दाखल झाले. यामुळे मंदिराच्या परिसरात भक्तांचा जनसागर लोटला होता. तसेच महाशिवरात्री निमित्ताने तळीत आंघोळ करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देवस्थान समिती, ग्रामस्थ, मानकरी, पोलीस, स्वयंसेवक भाविकांना शिस्तीत दर्शन घेण्यासाठी योग्य नियोजन त्यांनी केले होते. सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, कर्नाटक तसेच इतर ठिकाणाहून हजारो भाविक शनिवारपासून मेढे येथे भाविक दाखल झाले होते. तेरवणमेढे येथील श्रीदेव नागनाथ देवस्थान स्वयंभू स्थान आहे. या ठिकाणी पांडवकालीन इतिहास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. मुंबईतील प्रथम महिला वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी जुहू समुद्रकिनारे 10 फूट उंच असे महाशिवरात्री निमित्त शंकराची वाळूपासून प्रतिकृती बनवली आहे. विशेष म्हणजे महिला वाळू शिल्पकार यांनी काढलेल्या वाळू शिल्पाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.